अमित शहा जे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी प्रवासी जे जखमी झालेले आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर विमान दुर्घटनेमध्ये केवळ एक जण सुदैवाने बचावलेला आहे अशी माहिती शहा यांनी दिली। काल अमित शहांनी बचावलेल्या प्रवाशांची भेट घेतली आणि त्या दरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। डीएनए सॅम्पल घेतले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना देणार अशी माहिती स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। भारत सरकार, गुजरात सरकार, भारत सरकार के प्रधानमंत्री जी और गुजरात सरकार की ओर से भी जो लोग हताहत हुए हैं इनके परिजनों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करता हूं। एविएशन डिपार्टमेंट ने अपनी जांच शुरू कर दी है और जांच तेजी से आगे बढ़े इसके लिए भी एविएशन मंत्री जी ने सूचनाएं दी है। तर आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी माहिती दिल्याचं सुद्धा आपण पाहिलं। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि या विमान दुर्घटनेमध्ये फक्त एक जण सुदैवाने बचावल्याची माहिती अमित शहा यांनी दिलेली आहे। अमित शहांनी बचावलेल्या प्रवाशांची काल रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली, डीएनए सॅम्पल्स घेतले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात देण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा अमित शहा यांनी दिली आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतायत असं कळतंय, कधीपर्यंत पोहोचतायत, त्यांचं नियोजन कसं असणार आहे आजचं? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7:30च्या सुमारास या ठिकाणी येतील। सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला ते ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या भागाची पाहणी करतील आणि त्यानंतर याच ठिकाणावरून जे 700 मीटर अंतरावर सिव्हिल रुग्णालय आहे त्या रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची विचारपूस करतील आणि या ठिकाणी जर आता बघितलं असाल तर कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सर, क्या कहना चाहिए, अभी भी रेस्क्यू ऑपरेशन शुरू है? हाँ सर, अभी तो सर्चिंग चल ही रहा है सर। क्या सर्चिंग चल रहा है सर, वो जो बिल्डिंग जो कोलैप्स हुआ था उसका सर्चिंग बाकी है, बाकी इधर जो बाहर जो मलबा था उसका सर्चिंग पूरा विक्टिम निकल गया। आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे। जो मलबा आहे तो उचलण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉग स्पॉट देखील आणलेले आहेत, स्ट्रेचर आणलेले आहेत। जर एखादा कुणी त्यामध्ये जखमी असेल तर त्याला लगेच सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेलं जाईल। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील येणार आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील येणार आहेत आणि याचमुळे हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं असाल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मोदी ज्यावेळी इथे येतील त्यावेळी या संपूर्ण परिसराची जी आहे ती श्रद्धा पाहणी करतील आणि नेमकी ही घटना कशी घडली याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात एनडीआरएफचे जवान आहेत, ते आता माध्यमांना या ठिकाणी माहिती किया जाता है, कैसी टेक्नोलॉजी का यूज किया जाता है? टेक्नोलॉजी सर अपने एनडीआरएफ की टीम है सर, डॉग स्क्वाड है सर, लाइव विक्टिम को सर्च करता है, अगर उसमें दबे हुए होंगे तो उसको निकाला जाएगा सर। अभी तक श्रद्धा, मगाशी म्हटल्याप्रमाणे एनडीआरएफच्या जवानांकडून देखील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाते। जो मलबा आहे, ज्या इमारतीवर हे विमान आदळलं त्या भागातील मलबा जो आहे तो अजूनही काढण्याचं काम सुरू आहे। एक भीती व्यक्त केली जाते की या इमारतीमध्ये राहणारे ते अडकलेत का याची देखील माहिती घेतली जाते आणि तसं सर्च ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। अवघ्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते पाहणी करतील आणि याच भागात 700 मीटर अंतरावर असलेल्या सिव्हिल रुग्णालयात ते जातील आणि तिथले नातेवाईकांची विचारपूस करतील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील। कारण अमित शहा काल या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर त्यांनी देखील या परिसराची पाहणी केली।
नेमकी घटना का घडली याची त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि ही दृश्य आहेत आपण बघितलं असेल तर एनडीआरएफचे जवान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते स्ट्रेचर हातात घेऊन गेलेले आहेत. जर या मलब्यामध्ये कोणी अडकलेलं असेल तर त्याला तात्काळ उपचार दिले जातील यासाठी खऱ्या अर्थाने हे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे. घटना दुर्दैवी आहे, मोठी आहे, मात्र प्रशासनाकडून देखील आता खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आणि या भागाची संपूर्ण भागाची पाहणी केली जाते. रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. श्रद्धा, अगदी तुम्हाला विनंती थोडंसं थांबवते.